नमस्कार. आजची तरुण पिढी कोणत्या तरी गल्लीबोळातल्या गुंडाच्या नादी लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करताना दिसत आहे. हा व्हिडिओ खास त्या तरुणांसाठी जे बर्बाद होत आहेत त्यांच्यासाठी. आपलं आयुष्य हे आपल्या आईवडिलांच्यासाठी आणि आयुष्य सुधारण्यासाठी म्हणून सत्कारणी लावायचं असतं. मात्र आजच्या तरुण पिढीला या गोष्टीचा विसर पडलेला असून कोणत्या तरी गल्लीबोळातील गुंडाच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्याची मात्र वाट लावून घेत आहेत. अक्षरशः हे तरुण त्या गुंडांसाठी जीवाची बाजी लावायला सुद्धा तयार असतात. मात्र प्रत्यक्षात वेळ जेव्हा कोर्ट कचेरीची येते तेव्हा मात्र ते गुंड ह्या तरुणांच्या मदतीला कधीच येत नाहीत. या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते पाहू शकता. भेटते भाईगिरी केल्यानंतर हे दिवस बघावं लागतात. तर मित्रांनो, आपण कोर्टात आलो होतो. कोर्टात आल्यानंतर एक गोष्ट पाहायला भेटली की जे आरोपी मोठेपणाने भाईगिरी करतात, कोणाला तरी मारतात, पण जेव्हा कोर्टाची पेशी लागते ना तेव्हा बघितलं फक्त वयोवृद्ध आई वडीलच तुमची इथं दिसणार आहेत तुम्हाला. बाकी तुम्ही कोणाचं ऐकून कोणाला काही मारत वगैरे असेल तर ते कुठलाही भाई तुम्हाला सोडवायला येत नाही. इथं फक्त तुमचे मायबापच कोर्टामध्ये तुमचा चेहरा पाहण्यासाठी असं बसून राहावं लागते. आता ते बराच वेळ झालं आजी आजोबा थांबून आहेत. त्यांना विचारलं की नेमकं तुमचं झालंय काय, तर त्यांचं म्हणणं होतं की मुलाने कोणाचं तरी ऐकून एखाद्याला मारले आणि गेले आम्ही 6 महिने झालं कोर्टाच्या चक्रा मारतोय. लाज वाटली पाहिजे. जे भाईगिरीचे स्टेटस टाकतात बांडगुळं, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 15 वर्षाचे आणि 20 वर्षाचे उठले सुडलं 307 कर देंगे, 302 कर देंगे. एक वेळेस भिकार चोट्टानं कोर्टामध्ये येऊन बघा कोर्टामध्ये काय परिस्थिती असते स्वतःच्या आईवडिलांसाठी. तुम्ही ज्यांच्यासाठी करताना ते कोणी कुत्रं येत नाही तिथं विचारायला तुम्हाला. ही जर फक्त तुमचे थकलेले आईवडीलच तुमच्या चेहऱ्याला बघण्यासाठी इथं तरसायलेत. ते 6 महिने झाले ते ऐकून एवढं वेगळं वाटत होतं की कुणाचं तरी ऐकून कुणाला तरी मारले. 6 महिने झाले त्यांच्या आईवडिलाच कोर्टाच्या पेशा करायला. त्याला सोडून जमानतीसाठी सुधारायला पाहिजे. सुधरा रे केळ्यांनो. नुसतं येऊन जाऊन कोणाचे तरी कुठले तरी भिकारचोट भाईचे आदर्श घ्यायचे. ज्या भाईच्या घरामध्ये खायला दाना आहे ना, घरावर पत्र राहतात आणि त्याला मोटिवेशनल मानतात. आज नांदेडमध्ये असेच झाले की ज्याच्या घरात खायला दाना नाही घरामध्ये आणि त्याला भाई म्हणणारे लोक बाणगुळं, शाळेतले कॉलेजचे लेकरं आज भाईगिरीच्या नादी चालीत नशेच्या हारी जाऊन. तर एक वेळेस त्यांना कोर्टाची चक्कर नक्कीच मारायला पाहिजे. इथं आल्यानंतर तुम्हाला कळेल की भाईगिरीचं खरं वास्तव काय. इथं कोर्टामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये तुमचं आयुष्य सोडून जातं. आयुष्य एक केस तुमच्या अंगावर पडायला पाहिजे. आता लय लोकांना वाटते की केस पडलं म्हणजे आपण लय मोठे भाई झालो. काहीच नसते, काहीच. तुमच्या आई वडिलांना विचारा त्यांची परिस्थिती काय असते जेव्हा तुम्ही जेलमध्ये जातात. बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे भाईगिरीच्या नादी चाललेत आणि सुधरा भाई सुधरा. भाईगिरी करून काहीच भेटणार नाही. तुमचं आयुष्य सडतच राहणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आणि शाळेतल्या लेकरांनी खरं तर भाईगिरीच्या नादी लागूच नका. बाकी सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय नांदेडकर.